गेल्या काही वर्षांमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागतात, तर एप्रिलमध्ये 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना भर उन्हामध्ये परीक्षा द्यावी लागते। विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता मुलांच्या परीक्षा फेब्रुवारीतच घेतल्या जाव्यात अशी मागणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून होऊ लागली आहे। जालना जिल्ह्यातील जामवाडी शाळेच्या आवारातील झाडांखाली भरलेले हे वर्ग पहा। गेल्या काही दिवसांपासून उकाडा प्रचंड प्रमाणात वाढलाय। वाढत्या उष्णतेमुळे मुलांना वर्ग खोल्यांमध्ये बसणं कठीण झालंय। बहुतांश शाळांच्या छतांवर पत्रे असल्यानं उकाड्यात आणखी भर पडते। त्यामुळे वर्गात मुलांना शिकवण्याऐवजी त्यांना आवारातील झाडांच्या सावलीत शिकवावं लागतंय। यावर्षी लवकरच खूप म्हणजे अगदी टेम्परेचर खूप वाढलेलं आहे। त्यामुळे मुलांना वर्गात न बसवता आम्ही असं इथं प्रचंड झाडं लावलेली आहेत आणि त्यांना सावली खाली आम्ही बसवतो। आणि आता फेब्रुवारी महिन्यातच एवढं टेम्परेचर आहे, तर पुढं मार्च आणि एप्रिल मध्ये खूपच वाढ त्यात होण्याची अपेक्षा आहे। मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात उकाडा लवकर जाणवतोय। गेल्या काही वर्षांपासून शाळांमधील अभ्यासक्रम फेब्रुवारीतच पूर्ण होतोय, पण परीक्षा मात्र एप्रिलच्या शेवटपर्यंत जातात। उन्हाच्या कडाक्यात परीक्षा देणं विद्यार्थ्यांना कठीण होऊन बसलंय। त्यामुळे परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होऊ लागली आहे। सर, प्रत्येक वर्षी एप्रिल या महिन्यात परीक्षा घेण्यात येते, त्यामुळे ऊन खूप असते। आमच्या शाळेत लांबून लांबून मुले येतात। गुंडेवाडी, फुलेनगर, पानशिंद्रा इथून मुले येतात। त्यांना खूप लांबून येणं जाणं करणं लागतं, त्यामुळे त्यांना चक्कर वगैरे येते आणि ते पेपरही ठीक देऊ शकत नाही। त्यामुळे मला असे वाटते की यावेळेस परीक्षा लवकर घेण्यात यावी। विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात परीक्षा देता यावी असा विचार शिक्षकांमधूनच पुढे येतोय। लवकर परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना भर उन्हात वर्गात बसावं लागणार नाही असं शिक्षकांना वाटतंय। मार्च मध्ये न वेळ भेटता आम्ही काय करतोय, फेब्रुवारीपर्यंत हा पोर्शन पूर्ण कंप्लीट करतोय। त्याच्यामुळे मुलांची तयारी ही फेब्रुवारीपर्यंतच झालेली असते। तर आपण संभाव्य जे आपले एप्रिलमध्ये जे पेपर असतात, ते पेपर जर आपण जर कधी लवकर म्हणजे एक 15-20 दिवस बिफोर जर घेतले, तर मुलांचा जो त्रास आहे उन्हाचा, हा त्रास सुद्धा आपल्याला वाचू शकतो आपण या त्रासापासून। पेपर लिहिताना विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतोच, पण त्याच वेळी उकाडाही विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतो। या दुहेरी कात्रीतून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काही उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होतीये। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।